काय आरोप आहे? भवानवाडी ग्रामपंचायत अंतर्गत 12 मस्टर निघलेले असून त्या मस्टरवरती रोजगार सेवकाचे अद्याप सह्या नाहीत. जो रेग्युलर रोजगार सेवक आहे त्याच्या सह्या न घेता डुप्लिकेट मस्टर काढून बोगस मस्टर काढून हा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र यावर त्यांनी बोगस सह्या झाल्याच नाही असंही त्यांनी बोलवलं. नाही असं झालं नाही. मग मस्टर निघले कसे बोगस सह्या? कारण तो कायद्यामध्ये तरतूद आहे की ग्राम रोजगार सेवकाच्या सह्या असल्याशिवाय मस्टर काढता येत नाही. यांनी त्याच्या बोगस सह्या मारून मस्टर काढलेले आहे ते सत्य. नेमकं तुमचा आता आरोप काय आहे कोणावर? आमचा आरोप सदरी गट विकास अधिकारी यांनी संबंधित त्यांच्या यंत्रणेला सगळ्या यंत्रणेला बोलून घेऊन कुणी काढले काय केले आणि हा बोगस प्रकार कुणी केलेला आहे याची प्रत्यक्षात तपासणी करून त्याच्यावरती गुन्हा नोंद करणं ही आमची अपेक्षा आहे. काय असेल जर यांनी याचा तपास वेगाने न करता संबंधित कुठली कार्यवाही नाही केली तर मी उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहे. किती पैशाचा अपार झाला? हा कमीत कमी मंथली 5-7 लाख रुपयाचा अपहार आहे. ओके. अंगणवाडीचे जे वैयक्तिक बाबीचे मस्टर निघलेले आहेत त्या संदर्भात संबंधित जो ऑनलाईनला रोजगार सेवक आहे त्याच्या सहीने मस्टर न निघता ते परस्पर ऑनलाईन गेलेले आहेत किंवा काढलेले आहेत. तरी संबंधित जे मस्टर ऑनलाईन निघलेले आहेत त्या संदर्भात आम्ही त्याची खात्री करून 22 तारखेपर्यंत ते डिलीट करून टाकू. एकूण असे किती रजिस्टर आहेत? नाही फक्त भवानवाडीचाच विषय आहे. त्या ठिकाणी रोजगार सेवकाचा वाद असल्यामुळं त्या ठिकाणचाच विषय आहे. बाकी सगळे मस्टर आपल्या ग्रामपंचायत पातळीवरच निघत आहे. सानप साहेबाचे पण सह्या त्याच्यावर असं कोणते त्या मास्टरवर जुन्या सह्या जेव्हा जुन्या अधिकारी सह्या वापरून काढलेल्या असतात त्यांचा आरोप आहे. कोणाच्या सह्या नाही त्याच्यावर. संबंधित PTO आणि ऑपरेटर यांच्या सह्या असल्यानंतर मस्टर निघतात किंवा रोजगार सेवकाच्या सह्या त्याच्यावर आवश्यक आहे. गावकऱ्यांना तुम्ही नेमकं काय आश्वासन दिलं आहे? लेखी उत्तर दिलं आहे की ते संबंधित आता गावकऱ्यांना सांगतो की संबंधित रोजगार सेवकाच्या सह्या नसता हे मस्टर निघलं आहे. ते संबंधित सर्व मस्टर डिलीट होऊन जातील. ज्यांनी बोगस सह्या केल्या त्याच्यावर काय कार्यवाही करणार? हे बोगस सह्या निघलेलेच नाहीत ना, कोणा झालेलेच नाहीत कोणाच्या. ओके ठीक आहे.